महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहायचं, मुंबईत पर्टिक्युलरली राहायचं असेल तर मराठीच आलं पाहिजे असं काही आवश्यक नाही असं म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक प्रकारे मराठी गुजराती वादाला मोठ्या प्रमाणात तोंड फोडलेलं आहे असंच म्हटलं पाहिजे। तसंही मुंबईतला जो काही मराठी वर्ग आहे वोटर क्लास सुमारे 28% हा तसाही बऱ्याच प्रमाणात शिवसेनेकडे आहे। पण या सध्याच्या विधानाने आणि ती शिवसेना ठाकरेंची आहे आणि या सध्याच्या विधानाने जी काही भाजपकडे असतील ती सुद्धा कदाचित ठाकरेंकडे येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे। पण त्याचबरोबर असं विधान करून भैयाजी जोशी यांनी एक वेगळाच अँगल साधलेला, तो असा की केवळ 28% आता उरलेले मराठी आणि उर्वरित जे कोणी मोठ्या प्रमाणात हिंदी, गुजराती किंवा बहुभाषिक इतर भाषिक जे काही आहे त्यांना एक प्रकारे भैयाजी जोशी यांनी दिलासा दिलेला आहे की मुंबई मराठी माणसांच्या करता, मुंबईत मराठी बोला वगैरे नाही, तुम्ही आम्हाला मतं दिलीत तर मराठी भाषेशिवाय सुद्धा तुम्ही राहू शकता। घाटकोपरमध्ये गुजराती चालेल, कांदिवली बोरिवली किंवा अगदी मुलुंडमध्ये सुद्धा गुजराती आणि मिक्स चालू शकतं। तर कदाचित माटुंगा अँटॉप हिल भागात मोठ्या प्रमाणात एखादी दाक्षिणात्य भाषा तर चालणार नाही ना, हे एक प्रकारे त्यांनी सुतोवाच करून दिलेलं आहे। आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे, एक मेसेज दिलेला आहे सर्व भाषिकांना की तुम्ही आमच्याकडे या। अर्थात भाजपमध्ये ते संघाचे असले तरी पण त्यांचा रोग सगळा भाजपकडेच आहे। अशा प्रकारे त्यांनी इतर भाषिकांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे। पण हा प्रयत्न करत असतानाच त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे, तो मराठी चिडलेल्या मराठी भाषिकांचा। याचे पुढचे परिणाम मुख्य म्हणजे फारसं काही देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यावर प्रतिक्रिया देतील असं मला वाटत नाही, कारण संघाच्या कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीबद्दल बोलण्याची कोणताही भाजपचा नेता हिंमत दाखवणार नाही। पण समजा काही बोललेच तर याचा अर्थ असा नव्हता हे म्हणण्याच्या पलीकडे काहीही बोलणार नाहीत। पण हे म्हणून एक प्रकारे मुंबईतल्या भाषिक वादाला सुरुवात मोठ्या प्रमाणात झालेली आहे। 1 मे 1960 ला जेव्हा केव्हा मुंबई आणि महाराष्ट्र आणि गुजरात वेगळं झालं तेव्हा सुद्धा एक प्रकारचा गुजरातचा जो त्यांचं प्रेम होतं गुजराती लोकांचं मुंबईवरचं, या प्रत्येक वाक्यातून या प्रत्येक विधानातून असं जाणवत आहे की तिथे देशात तर प्राईम मिनिस्टर गुजराती आहेच नरेंद्र मोदी, आणि आता या प्रत्येक विधानाद्वारे एक प्रकारे मुंबई हळूहळू कॅप्चर करण्याचा तर प्रयत्न करत नाहीये। कदाचित याच्या पुढचं जर का मी म्हणेन की हळूहळू एक बहुभाषिक शहर म्हणून कदाचित मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा तर केंद्र सरकार प्रयत्न करणार नाही, इथपर्यंत जाऊ शकतं। अशा प्रकारची मला यामागे चाल असावी असं वाटतंय।